संघात पाटील साहेबाचं मतदार होतं बरोबर जण तुम्हाला सांगतो. पण तिथं मी 70% मतदान आंतरवली सराटीत मी घेतोय आणि माझे विरोधक तिथं 30% घेतात. 7 दिवस माझ्या मतदारसंघात फिरत होते ते विशेष म्हणजे ते म्हणाल शरद पवारांना बारामतीत ठोकून ठेवण्यात आमची खिळी यशस्वी ठरली. ते जर बाहेर पडले असते तर परिणाम नसता झाला. एक लक्षात ठेवा, असं काही नाही. पवारसाहेब आदरणीय मोठे नेते आहेत, पण आता ते काय नाही कुणाला कुठं खेळून ठेवायचं. माझ्या वेळेस असंच म्हणत होते. मुंडे साहेबांनी काय केलं, महादेव जानकरला बारामती टाकून त्यांना खेळवून ठेवलं. मला जर बारामती शहरानं थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होतो, पराभव झाला होता आणि मला वेळ कमी मिळाली होती. माझं चिन्हसुद्धा लोकात गेलं नव्हतं. चिन्हाचा विषय होता तर तुम्हाला कमळावर नाही, मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही. मेलो तरी चालेल. मी पक्ष काढलेला आहे, त्याचा माझ्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचा आहे. राज ठाकरे हां, मी असलं नाही, राज ठाकरे नाही. मी कधीच राज ठाकरे नाही. माझं ठरलेलं आहे, माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार होईल. मी आता आमदार आहे, माझ्या पक्षातून आहे. माझा आमदार 4 निवडून आणलेत, माझ्या पक्षात आणले. अलायन्स कुणाशीही करीन ना. पण दुसरं मला म्हणत होता मुंडे साहेब आणि गडकरी साहेब इथं बसले, तर मुंडे साहेब ते दोघांनी 2 चपटी मारले होते मला की तू काय कर, कमळ घेऊन निवड. बिलकुल नाही म्हणलं, पडलो तरी चालेल, मला नाही पाहिजे. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, मी दिल्लीला जाईन, ती माझ्या चिन्हावर जाईन, माझी शिट्टी होती. नाही, पण माझी तिला विनंती आहे की ती फार चांगलं केलं तिने, नाही अडवली. म्हणजे हे लक्षात काय ते आमदाराला करायचं, अस्तित्व टिकवलं कराय. बाबासाहेब आंबेडकरला नेहरूंनी सांगितलं होतं, तुम्ही काय करा, तुम्हाला मी राष्ट्रपती करतो, तुम्ही ती शेड्यूल कास्ट फेडरेशनचं बंद करा. ते म्हणले माझं झोपडं आहे ते हलवू नका, म्हणले तुमच्याबरोबर मैत्री करेन. म्हणून बाबासाहेबाचे आज अमेरिका रशियाला देखील पुतळे आहेत. दुसऱ्याच्या महालात जाऊन, मोठ्या महालात जाऊन तिथं गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं हे कधी चांगलं आहे, हे मला चांगलं समजलेलं आहे. म्हणून युती कोणाशी होईल, म्हणून माझी आयडिओलॉजी फुलेवादाची घेऊन मी यांच्याशी दुस्ती केली. गोपीनाथ मुंडेंशी माझं पहिली सभा झाली. मुंडे साहेबांनी मला पहिलं अलायन्समध्ये BJPत युती केलं आणि तिथून आम्ही आलो. देवेंद्र फडणवीसशी माझं संबंध चांगला आलं, म्हणजे आता ह्या माध्यमातून मोदी साहेबांशी माझा संबंध चांगला आहे. ह्या सर्कलमध्ये आल्यामुळं त्यांच्याशी युतीत आहे. आणि काल मोदी साहेबांनी अमित शहानी डायरेक्ट सांगितलं, एकनाथ शिंदे अजितदादा देवेंद्र, ओ महादेवजी नहीं सुनेगा उसके सिंबॉल पर लढणे दो. हे वाक्य कोणाचं आहे, माझं नाही, अमित शहानी मोदीने सांगितलं. म्हणलं सॉरी, नाही म्हणलं, आम्ही आमच्या सिंबॉलवर असेल तर द्यायला तर देऊ नका, आम्ही साऱ्या जागा उभं. त्यामुळं मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.